नमस्कार शिक्षक मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या समोर आहे आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आपला सगळ्यांचा मार्गदर्शक अधिकारी कट्टा. आज आपण खरं पाहता एका वेगळ्या विषयावर बोलणार होतो, परंतु गेल्या आठवड्याभरामध्ये 15 दिवसामध्ये अधिसूचना आल्यापासून इतके प्रश्नांचा भडीमार होतोय आणि इतकं कन्फ्युजन, इतके पॅनिक प्रश्न येत आहेत की आता काय होईल, लगेच परीक्षा होईल का, आणि मग ते परीक्षा झाला तर मग आमचा लगेच अभ्यास होईल का, आम्ही यशापर्यंत कसं पोहोचू, आम्हाला जमेल का. हे सगळा गोंधळ सध्या राज्यभरात शिक्षकांचा उडालेला दिसत आहे. अनेक संस्थांच्या शिक्षकांचा फोन आला, खाजगी संस्थांच्या शिक्षकांचा फोन आला, त्यांचे काही पॅनिक प्रश्न होते. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्हॉट्सअपवर देणं, फोनवर देणं प्रॅक्टिकली शक्य होत नाही. अनेकांचे फोन मिस होतात, काहींना रिटर्न फोन करणं राहून जातं. त्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. जे जे शक्य आहे ते सगळे फोन आपण रिटर्न करतच आहोत. पण आपण एका अशा उद्देशासाठी आज आपण भेटलेलो आहोत की आपला जो पॅनिकनेस आहे की केंद्रप्रमुख परीक्षा उत्तीर्ण होणे, पद मिळवणे, पेपरला सामोरं जाणं, परीक्षेला सामोरं जाणं, अभ्यासक्रम टॅकल करणं, या सगळ्या गोष्टी नेमक्या कशा करायच्या आहेत, आपण त्याला कसं सामोरं जायचं आहे, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आज आपण इथे भेटलो आहोत. आणि हा आपल्या मानसिक स्थिरतेसाठी आपल्यासाठी अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बोलणं थोडंसं स्लो आहे माझं, तुम्ही युट्यूबला जाऊन त्याचा स्पीड मेंटेन करून थोडंसं स्पीडली पाहू शकता. तुमच्या हिशोबाने व्हिडिओ पहा, परंतु शेवटपर्यंत पहा, जेणेकरून परीक्षा कशी दिली पाहिजे, कशी द्यायला पाहिजे आणि यश कसं मिळेल या हिशोबासाठीचा आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. चला बघूया, सुरुवात करूया. जे मला राज्यभरातून प्रश्न आले ते सगळ्या प्रश्नांचा मी थोडासा एक गठ्ठा एकत्र केलेला आहे आणि त्या गठ्ठ्याला एक एक करून त्या प्रश्नांना सामोरं जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. की केंद्रप्रमुख परीक्षा द्यायची आहे, पण आपले प्रश्न संपत नाहीयेत आणि प्रश्न जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत नवीन सुरुवात आपण कशी करणार, अभ्यासक्रमाची सुरुवात कशी करणार. आणि मग आपण तिथेच थांबलो, आता मी हे करू का ते करू, हे केल्याने काय होईल. आणि मी थोडंसं बघतोय की राज्यभरामध्ये अनेक जे खाजगी जे क्लासेसवाले आहेत, त्यांचं खूप मेसेजिंग चालू आहे की हे क्लासेस लावा, ते क्लासेस लावा, हे पुस्तक घ्या, ते पुस्तक घ्या, ही टेस्ट सिरीज घ्या, ती टेस्ट सिरीज घ्या. आणि मग खूप सगळे फोन येतात, कारण सुरुवातीपासूनच मी अनेक शिक्षक मित्रांशी कनेक्ट असल्यामुळे आणि मी कायम हे मार्गदर्शन करत असल्यामुळे की नेमकं काय केलं पाहिजे, कोणाचं केलं पाहिजे, कुठलीही जाहिरातबाजी न करता कुठली गोष्ट केल्याने आपण यशापर्यंत जाऊ, ही नेहमी निस्वार्थपणे सांगत असल्यामुळे अनेकांचे फोन येतात. अनेक विद्यार्थी जे आहेत, अनेक शिक्षक जे आहेत, ते क्लासचे विद्यार्थी नाहीत, ते दुसऱ्या क्लासचे विद्यार्थी आहेत. ते पण फोन करून विचारतात की असं असं केल्याने काय होईल, ही टेस्ट सिरीज लावल्याने काय होईल, एवढं हे पुस्तक वाचल्याने काय होईल. तर मी त्यांना जे जे माझ्या यथाशक्ती मला शक्य आहे ते मी गायडन्स करत असतो. आणि तसेच अनेक प्रश्न मी एकत्रीकरण करून आज जितकं मला शक्य आहे तितके सगळे प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला आपण एक एक करून त्या प्रश्नांकडे थोडंसं जाऊयात. सगळ्यात पहिला प्रश्न की केंद्रप्रमुख व्हायचंय, पण अभ्यास किती करायचा आहे आणि कुठून करायचा आहे, कसा करायचा, इथं सुरुवात होते आपली. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता तो किती, कसा, कुठे, असं हे निरंतर हे न संपणारं प्रश्नांचं जाळं आहे. तर आपण ह्या एका टेक्निकल प्रश्नाचं उत्तर घेऊ की अभ्यास किती आणि कसा करायचा. आपण सगळेजण आपल्या शाळेमध्ये आपल्याला शिष्यवृत्तीचे विद्यार्थी आहेत, आपण सगळ्यांना एक गोष्ट सांगत असतो की अभ्यास कसा केला पाहिजे, काय काय केलं पाहिजे. आता अभ्यास करण्याच्या 3 पायऱ्या आहेत. त्या त्या पायऱ्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. त्या पायऱ्या जर तुम्हाला समजल्या तर निश्चितचपणे तुम्हाला काय करता येईल, त्याच्यावर सोल्युशन काढता येईल. अभ्यास करण्याच्या सगळ्यात पहिली जी पायरी आहे ना मित्रांनो, ती आहे तुमचा अभ्यासक्रम. तुमचा अभ्यासक्रम, हा अभ्यासक्रम जो आहे याची प्रिंट मारा. जी गोष्ट तुम्ही रोज पाहताय तिथे तुम्ही लावून ठेवा. तुमच्या शाळेचा वर्गाचा टेबल असेल त्या काचेखाली लावून ठेवा, किंवा तुमचा झोपण्याचा बेड असेल, समोरची भिंत असेल तिथं ती प्रिंटआउट चिटकून ठेवा. अभ्यासक्रम एका चांगल्या पेजवर प्रिंट मारून घ्या. कारण ज्या ज्या विद्यार्थ्याला अभ्यासक्रम माहित नाही त्या विद्यार्थ्याची पास होण्याची शाश्वती 0% आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कुठलाही, म्हणजे गट क पासून ते राज्यसेवेपर्यंत कुठलाही विद्यार्थी जर असेल तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्या परीक्षेचा अभ्यासक्रम माहित पाहिजे. वर्ड टू वर्ड अभ्यासक्रम आपला पाठ असला पाहिजे. त्याचं कारण सांगतो मी. का तुम्ही स्टँडवर बसलात, प्रवासात आणि तुम्ही वृत्तपत्र उचकलं आणि तुम्ही एखादा लेख वाचायला लागला, तर तुम्हाला कळायला पाहिजे का तुमच्या अभ्यासक्रमातला हा पार्ट आहे की नाही. बरोबर की नाही. समजा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये सेबी आणि स्टॉक एक्सचेंज हा विषयच नाही आणि तुम्ही त्याच्याबद्दल ते वाचत बसलाय, परंतु शेजारच्याच पानावर जर एनईपीच्या धोरणाच्या संदर्भात कोणाचा तरी लेख आलेला आहे तर तो तुम्ही वाचू शकता ना. म्हणजे तुमचा तो जो वेळ आहे तो तुम्हाला स्किप करता येईल. ही एक गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला अभ्यासक्रम सगळ्यात पहिल्यांदा माहिती पाहिजे. दुसरं,
सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अभ्यासक्रम वाचून झाल्यानंतर अभ्यासक्रमातल्या जे टॉपिक आहे ते रीडिंग करायचंय. कसं करायचंय? टॉपिक वाईज करायचंय. आता केंद्र प्रमुख परीक्षेचा जर आपण अभ्यासक्रम पाहिला तर साधारण 6 का 7 टॉपिक आहे. ते मी तुम्हाला आता ओपन करून दाखवत आहोत. मी ग्रुपला पण शेअर केलेला आहे. हवं तर मी थोड्या वेळाने पुन्हा शेअर करेन. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठीमागच्या व्हिडिओची लिंक पण आहे. त्यानंतर व्हॉट्सअपची दोन्ही लिंक दिलेली आहे, टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. त्याच्यावर जाऊन व्हॉट्सअपवर जा, तिथे तुम्हाला हे सगळे अभ्यासक्रम पीडीएफ वगैरे सगळे डाउनलोड करण्यासाठी मिळतील. मग रीडिंग करायचंय तुम्हाला टॉपिक वाईज तुम्ही रीडिंग करायचं. फर्स्ट रीडिंग करायचं. तुम्हाला पहिल्या रीडिंग मध्ये सगळं समजेल असं नाही, पण समजण्याची शाश्वती का आहे, खात्री का आहे, कारण हा जो अभ्यासक्रम आहे आपल्या जगण्याशी संबंधित आहे. रोजच्या जगण्याशी संबंधित, आपण रोज याच्यातून जात आहोत. त्यानंतर तिसरं काम आहे रिव्हिजन. तिसरं काम काय आहे? रिव्हिजन. तुम्हाला सातत्यानं त्या गोष्टीचा सराव करायचा आहे. एक गोष्ट तुम्ही जर रिव्हिजन त्या गोष्टीची केली नाही, एकदाच वाचून तुम्ही म्हणाला का आता तुम्ही एक पाठी हाताने केलेलं आहे, आता आपण 10वी-12वीला राहिलेलो नाही. आता आपण थोडंसं पुख्ततेकडे चाललोय, की आपण काय करतो, काही पॉईंट टू पॉईंट गोष्टी लक्षात ठेवतो. परंतु जेव्हा तुम्हाला परीक्षेला सामोरं जायचं आहे तेव्हा मात्र तुम्हाला विद्यार्थी बनून त्या गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही 10वीचे विद्यार्थी पहा, 12वीचे विद्यार्थी पहा, तोंडपाठ त्यांच्या त्या धड्यामधली उत्तरं असतात. तशा पद्धतीने आपल्याला रिव्हिजन करायचंय. इतकं फास्ट आपल्याला जमलं पाहिजे का 1813 पासून ते 2020 पर्यंत कुठली कुठली शैक्षणिक धोरणं आलेली आहेत. मग तो विल्यम बेंटिंगच्या काळातला लॉर्ड मॅकॉलेचा सिद्धांत असू द्या, नाहीतर आत्ताचा के कस्तुरीरंग साहेबांचा एनईपीचा 2020चा आराखडा असू द्या, तुम्हाला वर्ड टू वर्ड, इयर टू इयर, डेट टू डेट या सगळ्या गोष्टी पाठ पाहिजेत. कारण आयबीपीएस चा पॅटर्न आपल्याला आहे. आयबीपीएस चा पॅटर्न विचारताना अगदी तुम्हाला डेट टू डेट विचारतात. 5 जुलै, 6 जुलै, 7 जुलै, 8 जुलै असं देतात आणि तुम्हाला वर्ष माहित असतं 2020. मग तुम्हाला ते किती जुलै आहे हे माहिती पाहिजे. एनईपीच्या संदर्भात बोलतो. आम्ही एक तुम्हाला उदाहरण दिलं, म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी आहेत, ज्या फॅक्च्युअल डाटा आहे, जो तुम्हाला पाठांतरच करायचा आहे. म्हणजे भारताची राजधानी कोणती आहे असा प्रश्न आला आणि 4 ऑप्शन आले, तर तो तुम्हाला पाठच पाहिजे ना ती. तर तुम्ही काय त्याचा अंदाज नाही लावू शकत कोणती राजधानी असू शकते, असं आपण नाही करू शकत. म्हणून आपल्याला काय करायचं, आता नुकतंच एक अवकाशयात्री आपल्या आकाशामध्ये गेले. मग त्यांना कोणती पदवी आहे, कॅप्टन आहे का, मेजर आहे का, फील्ड लेफ्टनंट आहे, असा क्वेश्चन चालू घडामोडीवर येऊ शकतो. मग ते कोण आहे, आपल्याला त्यांचं नाव माहिती, पण त्यांची पदवी काय आहे, तो जर प्रश्न विचारला तर, म्हणजे असं मी हाच प्रश्न विचारतील असं नाही, पण ही जर गोष्ट तुम्ही सातत्यानं वाचली, तुम्ही जर रिवाइज केलं, तर तुम्हाला लगेच प्रश्न पाहिल्या उत्तर देता येईल. आणि आपल्या साधारण 2300-2400 जागा आहे, त्याच्यामध्ये राज्यभरामध्ये 45,000 मुलांनी फॉर्म भरलेला आहे, म्हणजे शिक्षकांनी फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामधून आपल्याला पहिल्या या 2-2.5 हजारामध्ये यायचं आहे. आपापल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आकडा घ्या की तुम्हाला किती प्रोबॅबिलिटी आहे तुम्हाला यश मिळण्याची किंवा तुम्ही सक्सेस रेट पर्यंत जाण्याची. पहिला मुद्दा अभ्यासक्रम, दुसरा मुद्दा रीडिंग टॉपिक वाईज, आणि तिसरा मुद्दा रिव्हिजन, आणि चौथा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आहे टेस्ट सोडवणे. टेस्ट सोडवणे. आता मी हा मुद्दा किती नंबरला घेतलाय बांधवांनो? 4 नंबरला घेतलेला आहे. आता अनेकांनी काय केलंय, टेस्ट सोडवायला सुरुवात केली. सर 100 पैकी 52 मिळाले, 100 पैकी 32 मिळाले, 100 पैकी 62 मिळाले. प्रश्नपत्रिका तुमच्या आवडीच्या विषयाची तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये दिसली की तुम्हाला जास्त मार्क पडणार, तुमच्या आवडीच्या विषयाची दिसली नाही की तुम्हाला कमी मार्क पडणार. आता याच्यामध्ये खूप सगळे प्रश्न आपल्याला एकामागे येतात. आता या प्रश्नाचं उत्तर माझ्यामध्ये क्लिअर झाले असेल की अभ्यास किती आणि कसा करू. सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासक्रम घ्या. अभ्यासक्रमाच्या दृष्टीने तुमचे कमीत कमी 3 रीडिंग पेपर पर्यंत झाले पाहिजेत, आणि तितका वेळ आपल्याकडे आहे, तितका वेळ आपल्याकडे 100% आहे. त्यामुळे आपलं कमीत कमी 3 रीडिंग झाले पाहिजे. 3 रीडिंग करताना तुम्ही पहिलं रीडिंग करताना तुम्ही जे पुस्तक घ्याल त्याला थोडंसं हायलाइट करा, किंवा तुमची वही घ्या, स्वतः टॉपिक वाईज नोट्स काढा, एक वर्ड वाईज नोट्स काढा. त्यानंतर दुसरं रीडिंग करा, फक्त तुम्ही हायलाइट केलेलं वाचा. नवीन मुद्दा मिळाला तर पहिलं येलो हायलाइट असेल तर नंतर पिंकने हायलाइट करा. आणि तिसऱ्या रीडिंगला फक्त जे 2 हायलाइट केलेले मुद्दे आहेत तेवढेच वाचा, ते बाजूला लिहून घ्या. आणि तिसऱ्या रीडिंगला तुम्ही काय करा, फक्त तेच वाचा. मग चौथं रीडिंग, 5वं रीडिंग झालं तर मग उत्तमच आहे. नाही झालं तर 3 रीडिंगला आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात राहतील इतका आपण बुद्धिमान नक्कीच आहोत. कारण सगळेजण हे परीक्षा देऊनच आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शिक्षण क्षेत्रामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व्हिसमध्ये आलेले आहेत. त्यानंतर रिव्हिजन याच्यामध्ये होऊन जाईल, आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते टेस्ट सिरीज सोडवायची. हा मुद्दा क्लिअर झाला तर याच्यानुसार तुम्हाला अभ्यास किती करायचा आहे, तर आपला सगळा अभ्यास होईपर्यंत अभ्यास करायचा आहे, त्याचं उत्तर आहे. आणि दुसरं कसा करू हे तुम्हाला आता सविस्तर सांगितलं आहे का, असाच ह्याच
टप्प्यांनी आणि पायऱ्यांनी अभ्यास झाला. उलट्या पालट्या पायऱ्या करू नका. चला बाबा मी आज टेस्ट सोडवली, मग मला ही टेस्ट आली, मग आता हे वाचायची गरज नाही, किंवा अचानक एखादा रिडिंगचा एखादा टॉपिक घेतला, असं करू नका. तुम्ही याच टप्प्याने अभ्यासाकडे जा. चला पुढचा बघूयात. पुढचा प्रश्न महत्वाचा निश्चितच असेल. सुरुवात कशी आणि कुठून करू? आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं या प्रश्नाची आता काही वेगळीची गरज नाही. हा एक राज्यभरातून आलेला प्रश्न आहे आणि फार गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. तुम्ही एका क्लास घेणाऱ्याच शिक्षकाला विचारतात की नेमका कोणता क्लास लावू. तर अनेक जण मित्र म्हणून विचारत असतात, अनेक जण सहकार्य म्हणून, आणि अनेक माझ्या व्हिडिओमधून मी अनेक क्लासेसच्या बाबत सांगितलेले आहे की अशा पद्धतीने तुम्ही लावा, तर जेणेकरून काय होईल, तुम्हाला थोडासा त्याचा लाभ होईल. आता आपण थोडासा विचार करू. हा बघा, हा एक प्रश्न आहे, कोणता क्लास लावू आणि टेस्ट सिरीज कोणती लावू आणि किती टेस्ट सोडू, या दोन प्रश्न एकत्र आहेत. थोडंसं आपण याच्याबद्दल बोलूयात, आपल्याला त्याची गरज आहे, याच्याबद्दल बोललंच पाहिजे, कारण खूप गोंधळ आहे. आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, राज्यभरामध्ये प्रोफेशनल क्लासेस खूप आहेत, की या विस्तार अधिकारी म्हणा, केंद्र प्रमुख म्हणा, या संदर्भाने प्रोफेशनल क्लासेस खूप आहेत. त्यांच्या नावांची यादी तुम्हाला युट्यूबला उपलब्ध आहे. यातला कोणता क्लास लावायचा, तो कोणताही क्लास लावा, कोणताही क्लास लावा, पण क्लास लावा, कोणताही लावा, आपलाच लावा असं मी अजिबात म्हणणार नाही. कोणताही एक क्लास लावा, सांगतो मी तुम्हाला, त्याचं कारण सांगतो. आपण अभ्यासाच्या टच मधून खूप लांब गेलेलो आहोत, खूप लांब गेलेलो आहोत. त्यामुळे कोणताही क्लास जो तुम्हाला योग्य वाटेल, कोणताही क्लास जो तुम्हाला योग्य वाटेल. तुम्ही सगळ्या क्लासेसचे डेमो युट्यूबवर अवेलेबल आहेत. XYZ एक क्लास आहे, त्यांचं पेपर 1चं खूप छान त्यांनी घेतलेलं आहे, परंतु त्यांना पेपर 2 जमलेलं नाही असं मला वाटतं बरं का. तर ते एक चेक करा. काहींनी खूप दावा केलेला आहे का असं असं आपण यश दिलेला आहे, तो क्लास एकदा बघून घ्या. अनेक नवीन मित्रांनी क्लास सुरू केलेले आहेत, ते बघून घ्या. त्याचा जर तुम्हाला काही फायदा झाला, जिथून जिथून आपल्याला फायदा होईल ना मित्रांनो, तिथून तिथून करा. आता तुम्ही काय करता, तुम्ही करता खर्चाचा विचार, बरोबर, तुम्ही खर्चाचा विचार करता. आता मी तुम्हाला एक ना साधंसं गणित सांगतो. तुम्ही जर खर्चाचा विचार करत असाल तर सांगतो मी तुम्हाला. तुम्ही BA करण्यासाठी, MA करण्यासाठी आणि BSc करण्यासाठी, MSc करण्यासाठी तुम्ही खर्च केलेला आहे, बरोबर. तुम्हाला ही प्रत्येक डिग्री करण्यासाठी ना 5 ते 10 हजार रुपये खर्च आलेला आहे, प्रत्येक डिग्री करण्यासाठी, बरोबर. तुम्ही 2-2 वर्षाचे, आता जे परीक्षा देत आहेत बरेचसे बांधव, काही सेटनेट पण झाले आहेत, काही PhD पण करत आहेत, काही अगदी BSc MSc करत आहेत, काही MPhil करत आहेत. म्हणजे आता MPhil बंद झाला समजा म्हणा, पण मग पाठीमागचे काही विद्यार्थी, आणि आता काही PhD करत आहेत. या सगळ्याला मला सांगा ना, आपण खर्च करतोच आहे ना. आणि हा जो खर्च करतो, हा कशासाठी केला आपण नेमका? हा खर्च जो आपण डिग्र्या ज्या घेतलेल्या आहेत, आपण ज्या डिग्रीज घेतलेल्या आहेत, ज्या पदव्या मिळवल्या, त्या कशासाठी घेतल्यात? एकतर आपल्याला प्रमोशन पाहिजे, किंवा आपण शिक्षण क्षेत्रातून एका वरच्या पदापर्यंत जाण्यासाठीचा प्रयत्न करायला जे क्वालिफिकेशन आहे ते घेतलं. मग क्वालिफिकेशनसाठी ऑलरेडी आपण एवढा खर्च केलेला आहे, मग आपण आता विचार करतोय का आपण किती खर्च केला पाहिजे? तुम्हाला सांगतो मी, केंद्र प्रमुख होण्यासाठी तुम्ही किती खर्च केला पाहिजे बघा. तुम्हाला पटतंय का बघा, नाही पटलं तर अर्थातच तुम्ही सोडून द्या. आता राज्यभरातल्या मी सगळ्या क्लासेसची माहिती घेतलेली आहे. एका XYZ क्लासची फी 5,000 रुपये आहे, एका XYZ क्लासची फी 3,000 रुपये आहे, अजून एका क्लासची फी 2,000 रुपये आहे, आपली पण 2,000 रुपये आहे. यांचं तुम्ही घेऊ शकता, यांचंही घेऊ शकता, यांचंही घेऊ शकता, बरोबर. आता तुम्ही असं ठरवा की यातले तुम्ही 2 क्लास घेतले, कोणते पण, एक नाही 2 क्लास जॉईन केले तुम्ही, असं समजा हा एक क्लास जॉईन केला, हा एक क्लास जॉईन केला, तुम्हाला खर्च किती आला? 5,000 रुपये खर्च आला, बरोबर. आता या क्लासमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज पण आहेत, आणि आपल्या त्याच्यात तर बुक पण आहे. म्हणजे आपल्या याच्यामध्ये 2,000 फी मध्ये तुम्हाला पुस्तक पण फ्री आहे आणि टेस्ट सिरीज पण फ्री आहे, बरोबर. म्हणजे याच्यात टेस्ट सिरीज पण आल्या आणि पुस्तकं पण आली. आता हा झाला 5,000 रुपये. अजून एक्स्ट्रा तुम्हाला वाटलं तर 1,000 रुपयाची एक टेस्ट सिरीज मार्केटमध्ये उपलब्ध आहे ऑनलाईन IBPS पॅटर्न प्रमाणे, ती घ्या. अजून याच्या जोडीला, म्हणजे आपल्या बुक बरोबर अजून 2 पुस्तकं जोडली घ्या, 500-500 रुपयाचे पुस्तकं आहेत समजा, 1,000 रुपये ते गेले, किती झाले? 7,000 रुपये. अजून तुम्हाला एक्स्ट्रा काही वाटलं तर अजून 1,000 रुपये मी ऍड करतो त्याच्यामध्ये, किती झाले? 8,000 रुपये. मग तुम्ही जी BA साठी, BSc साठी, BCom साठी, MSc साठी, MA साठी, PhD साठी जो काही खर्च केला ना, त्याच्यापेक्षा हा खर्च कमी आहे. मग ज्या गोष्टीसाठी आपण डिग्री घेतलेली आहे, त्या गोष्टीसाठीच आपण आता खर्च करायला थोडंसं मागे पुढे पाहतोय. आणि मी नेहमी सांगत असतो,
आपल्या एका महिन्याच्या वेतनाचा 10% रक्कम तुम्ही केंद्रप्रमुख परीक्षेवर खर्च करा. एकाच महिन्याचा. तुम्हाला वर्षभराचा, 10 वर्षाचा असा खर्च नाही करायचा. एका महिन्याचं वेतन तुमचं 50,000 रुपये असेल, 5,000 रुपये खर्च करा. 70,000 रुपये असेल, 7,000 रुपये करा. 80,000 रुपये असेल, 8,000 रुपये करा. मग तुम्ही जर महिन्याच्या वेतनाचा 10% खर्च जर आपल्या ज्या पदासाठी आपण एवढा जीव काढलाय, ज्याच्यासाठी आपण सगळ्या डिग्री घेतल्यात, सगळं शिकलोय, सगळं शिक्षण घेतलंय, कोर्टात गेलो, याचिका दाखल केलाय, सगळी दुनिया केली आणि त्याच्यासाठी तुम्ही विचार करता की 2,000 रुपयाचं काय करू, 2,500 रुपयाचं काय करू, 3,000 रुपयाचं काय करू, कशाला? हे प्रश्न आपल्यासारख्या शिक्षकाला यायलाच नाही पाहिजे. आपण त्या पोलीस भरतीचे आपले आई वडील आता शेतीमध्ये काम करतायत आणि त्यांची मजुरीकडे पाहून आपण काहीतरी बार्गेनिंग करायचं, या गोष्टी अजिबात करू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, माझ्या सहित इतर कोणी काही म्हणत असेल, माझ्या सहित कुणीही परफेक्ट नाही. कोणीही परफेक्ट नाही. तुम्हाला परफेक्ट याच्यापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला स्वतःला परफेक्ट व्हायचं. त्याच्यामुळे कुठलाही क्लास लावा, माझा अजिबात दुमत नाही. फक्त अभ्यास करा आणि यातून काहीतरी वेगळ्या गोष्टी भेटतील, यातून काहीतरी वेगळ्या भेटतील, यातून काहीतरी वेगळे भेटतील, काहीतरी भेटेल ना. किंवा 2 मित्र आहे तुम्ही एकाच शाळेमध्ये 2 मित्र आहे, शेजारी शेजारी 2 मित्र आहेत, एकाने हे सबस्क्रिप्शन घ्या, एकाने हे घ्या. इतकं सोपंच आहे ते. फार इतक्या याच्यामध्ये जातो, इतके प्रश्न आहेत. सर हा क्लास चांगला आहे, या क्लास आम्ही लावला होता, पण तिथे थोडंसं मला हे झालं, मग आम्हाला तुमचा लावायचं आहे. माझ्या अनेक शिक्षक मित्र असे आहेत की तुम्ही विचार त्यांना, कधी मी तुम्हाला जेव्हा परीक्षा होईल तेव्हा त्यांना समोर आणेन आणि बोलायला लावेन की ज्यांनी इतर क्लास लावलेला आहे ना, मी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही एक क्लास केलेला आहे, तुम्ही पेपर 2 चे लेक्चर अटेंड केलेले आहेत ना, त्याच्यामध्ये याच्यामध्ये काही नाही, फक्त शिकवण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा फरक असू शकतो. म्हणजे आपली शिकवण्याची पद्धत यासाठी, कारण मी तुमच्या बरोबर शिक्षक राहिलेलो आहे, त्याच्यामुळे मला त्यातलं थोडंसं आपुलकीच्या भावनेने थोडंसं ह्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत, बारीक सारीक गोष्टी माहिती आहेत. सकाळच्या परिपाठाच्या घंटेपासून संध्याकाळच्या वंदे मातरपर्यंत मधल्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत आणि त्या जीवन मरणाशी संबंधित, आपल्या रोजच्या जगण्या संबंधित आहे, म्हणून त्या गोष्टी मला माहिती आहेत आणि मग त्याच्यात थोडंसं एक्सप्लेन करणं थोडंसं अधिकच सोपं जातं. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. जे टेक्निकल क्लासेसवाले आहेत, जे सगळे क्लासेस घेतात, जे समाज कल्याणचे पण घेतात, जे आश्रमशाळेचे पण घेतात, जे आदिवासी विकास याचे पण घेतात, जे टेक्सटाईल आपल्या एक्साईजचे पण घेतात, सेल टॅक्स घेतात, PSI घेतात, पोलीस भरती घेतात, या सगळ्यांबरोबर ते केंद्र प्रमुख पण घेतात. पण ते त्यांच्या प्रोफेशनल याच्यामधून घेत असतात आणि आपला काही वेगळा काही क्लास नाही. आपण फक्त केंद्र प्रमुखसाठी सुरुवात केली आहे. केंद्र प्रमुख झालं की आपण थांबून घेणार आहे, फार काही वेगळं करणार नाही. त्यामुळे कोणता क्लास लावू आणि काय करू याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे असं मी मानतो. दुसरा एक प्रश्न जो नेहमी विचारला जातो, टेस्ट सिरीज किती सोडवायच्या? टेस्ट सिरीज मार्केटमध्ये आलेला आहे, किती सोडू, ऑफलाईन घेऊ का ऑनलाईन घेऊ, हा प्रश्न पडलेला असतो. सगळ्यात जिकिरीचा प्रश्न, टेस्ट सिरीज कोणती लावू आणि किती टेस्ट सोडू? किती टेस्ट सोडू? लाखो टेस्ट सोडू. त्याने काय होणार आहे? मुळात टेस्ट सोडवणं आणि टेस्ट कधी सोडवणं हा महत्वाचा विषय आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, टेस्ट तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे सिलेबस, फर्स्ट सेकंड थर्ड रीडिंग, बरोबर, त्यानंतर रिव्हिजन आणि नंतर टेस्ट, असा चौथा टप्पा आहे. तुम्ही आता टेस्ट सोडवल्या, मरणाच्या टेस्ट सोडवल्या, काय आउटपुट आहे? तुम्ही फक्त तुमचे मार्क चेक करणार. आणि टेस्ट सोडवायची एक पद्धत आहे. मी माझे युट्यूबचे 2 व्हिडिओ युट्यूबला अवेलेबल आहेत. मी माझ्या क्लासेसमध्ये तर ते टेस्ट सोडून घेतोच आहे, त्याचे व्हिडिओज पण आहे, पण युट्यूबला जो आहे तो सोडवा, की टेस्ट नेमक्या कशा सोडवायचे हे तर माहित पाहिजे. नुसते आपलं प्रश्न आला, उत्तर दिलं, चुकलं आणि बरोबर आलं, बस एवढंच. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आता याच्यानंतर जो आपण व्हिडिओ घेऊ, एक लाईव्ह घेऊ आणि त्याच्यावर टेस्ट कशी सोडवायची ते बघू. तशी टेस्ट जर तुम्ही सोडवणार असाल तरच टेस्ट सोडवा, टेस्ट सिरीज सोडवू नका. टेस्ट सिरीज सोडवणं म्हणजे काय? फक्त प्रश्न आला त्याचं उत्तर लिहिलं, अरे माझं बरोबर आलं, माझं चुकालं, याला टेस्ट सिरीज सोडवणं होणार नाही. टेस्ट सिरीज सोडवणं म्हणजे अभ्यास करणं सोबतीनं, सायमल्टेनियसली. मग टेस्ट सिरीज कोणती लावू? मार्केटमध्ये खूप साऱ्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत, पण तुम्ही याला गेलात आणि जेवण करायला गेलात आणि डायरेक्ट बडीशेप आणि साखर खाऊन आलात, हे नाही ना जमणार. तुम्हाला अगोदर जेवण करावं लागेल ना. सेम थिंग आहे. तुम्हाला अगोदर सगळा सिलेबस माहित पाहिजे, तुमचं रीडिंग झालेलं पाहिजे, त्याचा अभ्यासक्रम वाचून पूर्ण झालेला पाहिजे आणि मग तुम्ही कुठे जाणार आहात? टेस्ट सिरीजकडे जाणार आहात. तुम्ही लगेच टेस्ट सिरीजकडे कशाला जा? तुम्ही घेऊन ठेवा. मार्केटमध्ये अनेक माझ्या मित्रांनी टेस्ट सिरीज काढलेल्या आहेत, खूप सुंदर सुंदर आणि दर्जेदार आहेत. मी त्या पाहिलेल्या आहेत आणि खूप हुशार आणि तज्ञ व्यक्तींनी त्या काढलेल्या आहेत. त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही आणि कोणत्याही क्लासेस संदर्भात आणि कोणत्याही टेस्ट सिरीज संदर्भात आपलं अजिबात दुमत नाही. मी म्हणतो आपण सगळं केलं पाहिजे, कारण आपल्यासाठीच आहे. जे जे काढलेलं आहे त्यांनी त्यांच्या अनुभवातून काढलेलं आहे. एक टेस्ट सिरीज काढायला तुम्हाला माहिती नाही 2 ते 3 दिवस ते सगळे पानं उचकावी लागतात, ते टायपिंग करावं लागतं, ते अपलोड करावं लागतं. फार टेक्निकल इश्यू आहे आणि ते तुम्हाला अगदी
500 रुपयात, 1000 रुपयात, 1500 रुपयात, 2000 रुपयात जर मिळत असेल ना तर ते 100% तुम्ही घ्या. पैशांकडे तुम्ही पाहू नका. माझ्या सगळ्या शिक्षक मित्रांना विनंती, आपण ईडब्ल्यूएस मध्ये नाही, आर्थिक मागास प्रवर्गामध्ये आपण कोणीही नाहीये. त्याच्यामुळे कोणी हे बखान करू नका की हे खूप महाग आहे आणि खूप स्वस्त आहे. तुमच्या ज्ञानाच्या कक्षा वाढवण्यासाठी खर्चाचा विचार करू नका. दुसरं, आणि एखादा क्लास लावला बी तो फेल पण जाऊ शकतो का, नाही हे नाही म्हटलंय मला, म्हणून त्याच्याबद्दल काही असं मनामध्ये असं हे नका आणत बसू. त्याने काय होतं, तुमचाच मनस्ताप होतो आणि तुमचा केलेला अभ्यास पण जातो. आता टेस्ट सिरीज किती टेस्ट सोडू. आता मला असं वाटतं की कमीत कमी तुम्ही परीक्षेपर्यंत 5,000 जे प्रश्न आहेत तर 5,000 प्रश्नापर्यंत तुम्ही गेले पाहिजे. आता तुम्ही 10,000 करा, 11,000 करा, 15,000 करा, 20,000 प्रश्न करा, काय होणार आहे, प्रश्न रिपीट होणार आहेत. बरोबर ना, प्रश्न रिपीट होणार आहे. पेपर 2 चा एक सिलेबस बॉन्ड, आयबीपीएसचा सिलेबस बॉन्ड आहे ना, त्याच्या पलीकडे प्रश्न येणार नाही. प्रश्न कुठे तुम्हाला जास्त तुम्ही करू शकता माहितीये का, तुम्ही पेपर जो एक आहे त्याच्यामध्ये 1,00,000 पण प्रश्न निघू शकतात. का बरं, कारण अभियोग्यतेचा प्रश्न त्यात आकडे बदलायचे आहेत, अभियोग्यतेचा प्रश्न त्यात नाव बदलायचे आहेत, काही बुद्धिमत्तेचा प्रश्न त्याच्यामध्ये आकडे बदलायचे आहेत, सिच्युएशन बदलायची. असा एकाच टॉपिकवर 1,000 2,000 प्रश्न निघू शकतात. पण ते रिवाइज साठी तुम्ही ते टॉपिक समजून घ्या. टॉपिक समजला की बाकी काय तुम्ही किती रिव्हिजन केली त्याची काय, एकदा गणिताची गंमत अशी आहे किंवा बुद्धिमत्तेची गंमत अशी आहे किंवा अभियोग्यतेची गंमत अशी आहे की तुम्हाला एकदा ती गोष्ट आली आणि आयबीपीएसचा योग्यतेचा प्रश्न, बुद्धिमत्तेचा प्रश्नाचा एक टॉपिक ठरलेला आहे. त्याचा आपलं स्कॉलरशिप सारखं किंवा एमपीएस सारखे त्याचे प्रश्न येत नाही. त्याचे प्रश्न थोडेसे वेगळे असतात. ते थोडंसं आपण बघूयात. तर किती केलं पाहिजे, तर मला वाटतं मी तुम्हाला सांगितलं मगाशी जो आपण खर्च काढला होता साधारण 8,000 रुपये, त्या 8,000 रुपयात तुमचं बजेट बसेल इतके टेस्ट सिरीज तुम्ही 100% घेतली पाहिजे. आता याच्यामध्ये फार काही विचार करण्यासारखं किंवा हे नाही. तुम्ही जितके तज्ञ आहात की तुम्ही स्वतः टेस्ट सिरीज काय करू शकता, डिझाईन करू शकता एकदा सिलेबस माहिती झाल्यावर. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, पुस्तके. मी पुस्तके शब्द वापरला बरं का, पुस्तक नाही वापरलेला. मग पुस्तके शब्द वापरण्यापाठीमागे माझा काहीतरी पर्पज असणार आहे आणि म्हणून तो वापरलेला असेल. पुस्तके कोणती आणि किती घेऊ. मार्केटमध्ये 4 ते 5 पुस्तकं अवेलेबल आहेत. एक जे आहे ते आहे एक जे प्रकाशन आहे दर्जेदार राज्याचं, ज्यांचे सगळ्या विषयांवर पुस्तकं आहेत, सेट नेट पीएचडी पासून सगळ्या याच्यावर, त्या प्रकाशनाचं एक पुस्तक आहे. दुसरं असंच एक प्रकाशन आहे सेम, का ज्याचे सेट नेट टीईटी टेट या संदर्भातलं जे पुस्तकं ते काढतात, ते एक पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. दुसरं 2 ते 3 बांधवांचे जे क्लास आहेत खाजगी, 1 2 आणि 3, त्याच्यामध्ये आपला पण आलेला आहे. आपण 3 नंबरला ठेवू आपल्या स्वतःला. 3 नंबरला आपला क्लास आहे, त्यांचं एक पुस्तक आहे. तर असे एकूण मार्केटमध्ये माझ्या माहितीप्रमाणे केंद्रप्रमुख भरतीसाठी 5 पुस्तकं आहेत. किती पुस्तकं आहेत? 5 पुस्तकं आहेत. या 5 पुस्तकांपैकी तुम्ही 3 पुस्तकं घ्या. 5 पुस्तकांपैकी काय करा, 3 पुस्तकं घ्या. आता यातले जे 2 पुस्तकं जे आहेत ना, ती तुम्हाला विकत घ्यावी लागेल. आपलं जे एक पुस्तक आहे ते तुम्हाला क्लास सोबत फ्रीच आहे. त्याची 500 रुपये किंमत आहे, आपली 399 350 रुपये साधारण त्याची किंमत आहे. पण ते क्लास सोबतच फ्री आहे आपल्या सबस्क्रिप्शन मध्ये, तर काही वेगळी काय त्याची किंमत नाही. त्याच्यामुळे तुम्ही 3 पुस्तक तुमच्याकडे ठेवा. 3 पुस्तकांची पानं साधारण आपण धरूयात, आपले फार कमी पानं आहेत पण बाकी साधारण 400 450 असे 5 पेजेस आहेत. म्हणजे तुमचं 1000 पानांचं एक पुस्तक तुमच्याकडे होईल. या 1000 पेजेस मध्ये बरेचशा गोष्टी खूप लेंदी आहेत. त्या तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पुस्तकाला काय करायचंय, हायलाइट करायचं, येलो करायचं. दुसऱ्या रिडिंगला तुम्ही ब्ल्यू करा, पिंक करा आणि तिसऱ्या रिडिंगला ते जेवढे हायलाइट केलेले आहेत तेवढेच पॉईंट एका बाजूला काढा. तिन्ही पुस्तकांमधले एकत्र करा आणि वाचा. ते तुम्ही कधीही वाचा, कुठपर्यंतही वाचा. आता दुसरी एक गोष्ट मगाशी मला तुम्हाला ती सांगायची राहून गेली की क्लास कोणता लावू. मी एक गोष्ट म्हणत होतो, मी राज्यभरातल्या क्लासेस वाल्यांना विनंती करेन, आमच्या सगळ्या शिक्षक मित्रांसाठी जे अगदी दिग्गज क्लासेस आहेत, ज्यांनी एमपीएससी चे पण क्लासेस त्यांच्याकडे चालू असतात, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे चालू असतात, त्यांना विनंती करेन की जे आमच्या शिक्षक बांधवांना जे सबस्क्रिप्शन दिलेलं आहे तुम्ही सर्वांनी, जे सबस्क्रिप्शन आहे, तर ते जे सबस्क्रिप्शन आहे ना ते 1 इयर साठी दिलेलं आहे माझ्यामध्ये. तर माझ्या आपल्या स्वतःच्या अधिकारी कट्टाचं जे क्लासेसचं जे सबस्क्रिप्शन आहे ते मी क्लास घेतानाच सांगितलं होतं की आपण केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी या 2 गोष्टीसाठी करत आहोत. त्यामुळे केंद्रप्रमुख परीक्षा होईल आणि जेव्हा सरळ सेवा विस्तार अधिकारी परीक्षा होईल, यासाठी तुम्ही एकदा का ऍडमिशन घेतलं म्हणजे अधिकारी कट्टाला तुमचं ऍडमिशन झालं एकदा
की तुम्ही तुमचं 1 इयर 2 इयर 3 इयर असं काही त्याला बंधन ठेवलं नाही. पेपर होईपर्यंतच सबस्क्रिप्शन आहे ते. पेपर होईपर्यंत, पेपर होईपर्यंत 2000, त्याच्यामध्ये 1 रुपयामध्ये वाढवलेला नाही. हे 2000मध्येच सगळे लेक्चर्स, टेस्ट सिरीज आणि पुस्तक अशा तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आपण दिलेल्या आहेत आणि काही पीडीएफ पण अपलोड केलेल्या आहेत. आणि जे आपण लाईव्ह सेशन आपण दर रविवारी वगैरे जसं आपल्याला वेळ मिळेल तसं घेतो, तर ते आहे. तर जे क्लासेस आहेत तर क्लासेस घेताना थोडंसं सबस्क्रिप्शन द्या. कारण काय होतं, 2023ला त्याची जाहिरात आली, 2023ला अनेक बांधवांनी क्लास लावले, 2023च्या बांधवांचं जे सबस्क्रिप्शन आहे ते झालं 2024ला पूर्ण झालं आणि 25ला अधिसूचना आली. आता काय करायचं, आणि अनेक ठिकाणी काय झालं, परत पैसे भरून क्लासेस काय करावे लागले, कनेक्ट करावे लागले. तर थोडंसं सगळ्यांनीच आपल्या शिक्षक बांधवांना मदत करून, कारण आणि मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही एखादा क्लास घेतला, एखादी टेस्ट सिरीज घेतली ना, तर तुम्ही लगेच आहे ना घे घास आणि घे पाणी करू नका. थोड्याशा टप्प्याटप्प्याने गोष्टी करा. तुम्हाला काय होतं, आपण एखादी गोष्ट घेतली की आपल्याला सगळंच पाहिजे असतं. तुम्ही एकाच दिवशी 5 10 लेक्चर बघूच नका, त्याचा काहीच उपयोग नाही होणार. त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तुम्ही पुस्तक, क्लास, लेक्चर या गोष्टी सायमल्टेनियसली करा आणि टेस्ट, त्याच्यासोबतची टेस्ट, अशा गोष्टी एकत्र केला तरच तुमचा अभ्यास होईल. तुम्हाला असं वाटलं की मी एका दिवसामध्ये 5 व्हिडिओ पाहून टाकले, काहीच आउटपुट नाही. त्याचं काहीच आउटपुट नाही. आपण अभ्यास नाही करत आहे, आपण काय करतोय, काम संपवतोय. आपल्याला काम नाही संपवायचं, आपल्याला अभ्यास करायचा आहे. कुठपर्यंत करायचा आहे, परीक्षेला यश येईपर्यंत करायचं आहे. माझ्या मते आता पुस्तकं किती आणि कोणती घ्यावी या गोष्टी कळालेल्या आहेत. पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न बघूयात नेमकं काय. आता 2च प्रश्न आहेत माझ्यामध्ये, माझा अभ्यास होईल का आणि मी तुमचा अभ्यास करून घेईल का. केंद्रप्रमुख होण्यासाठी आपल्याला नेमके काय हवे, असे 3 प्रश्न आहेत. आता केंद्रप्रमुख होण्यासाठी आपल्याला काय हवे, माझा अभ्यास होईल का आणि मी तुमचा अभ्यास करून घेईल का. आता जिथे तुम्ही प्रजापती दक्ष आणि महादेवाची छोटीशी पुराणातली कथा सगळ्यांनी ऐकलेली असेल. मी जगात असं मी असं काही नसतं. जिथं मी म्हटलं तिथं अहंकार आला, जिथं मी म्हटलं तिथं माझं माझं आलं आणि मग तिथे काही खरं नाही. मला वाटतं जगातल्या परिपूर्णच्या परिपूर्ण माणसांपैकी सुद्धा मी असं म्हणणारी माणसं फार काही करू शकलीत असं वाटत नाही. म्हणून तुम्ही सुद्धा अभ्यास करताना मी हा हा जो टॉपिक आहे, ही जी गोष्ट आहे, थोडीशी आपल्या मनातून काढून टाका. मी असं कोणीही करू शकत नाही, याला आपण सगळेजण मिळून करणार आहोत. अभ्यास मात्र तुम्हाला स्वतःला करायचा आहे, म्हणजे अभ्यास मला करायचा आहे. मी काय करू शकतो, तर मी अभ्यास करू शकतो. आणि मी काय केलेलं आहे, तर मी अभ्यास केलेला आहे. आणि मी अभ्यास केलेला आहे म्हणून एखाद्या XYZ यशापर्यंत पोहोचलेलो आहे. आता केंद्रप्रमुख होण्यासाठी आपल्याला नेमके काय हवे, आपल्याला हवे सातत्य. आणि हे मी तुम्हाला मागच्या मे महिन्यात सांगितले होते. मागच्या मे महिन्यापासून जर तुम्ही सातत्याने एक एक रोज महिन्याला जरी एक टॉपिक घेतला असता ना, की आज राज्यघटनेमध्ये शैक्षणिक तरतुदी घ्यायची आहे, उद्या शैक्षणिक संस्था घ्यायच्या आहे, नंतर याचं NEP धोरण घ्यायचं आहे, बाल हक्क संरक्षण आयोग घ्यायचं, असं एक एक टॉपिक जरी महिन्याला घेतला असता ना, तरी आज तुमचा सगळा सिलेबस, सगळं पुस्तक तोंडपाठ राहिलं असतं. तुम्हाला 15-15 20 मिनिटं अर्धा तास तुम्हाला स्वतःला वेळ द्यायचा होता, हे मी तेव्हापासून सांगत होतो. पण आता ते फारच अगदी घशापर्यंत आल्यामुळं थोडीशी गडबड झाली ना. अजूनही गोंधळून जाऊ नका. इतकं तुमच्यावर मी बघतोय व्हॉट्सअपला, इतकं बंबार्डिंग होतंय, इतकं युट्यूबला बंबार्डिंग होतंय की आता पेपर होणार आहे ना, आता कसं होणार, आणि तुमचा अभ्यास होईल का, तुमचा अभ्यास होण्यासाठी आम्ही हे करू ते करू, हे देऊ ते देऊ, असं काही नाही. रिलॅक्स राहा, थोडेसे शांत व्हा, थोडंसं पॅनिक होणं थोडंसं कमी करा, रिलॅक्स चिल, अजिबात टेन्शन घेऊ नका. अभ्यासाला वेळ आहे. आपला सिलेबस इतका आहे का तुम्हाला जितका वेळ मिळाला ना, त्या वेळामध्ये तो सिलेबस वाचून पूर्ण होण्यासारखा, रिव्हिजन करून पूर्ण होण्यासारखा आणि टेस्ट सिरीज सोडवून पूर्ण होण्यासारखा आहे. आता मला एक सांगा, आपण काय करतो, सगळं असं सगळं सगळं जोरावर घेतो, तसं करू नका. आपण बघा, बुफे तुम्ही बघा, बुफे सिस्टीम पेक्षा आपण पंक्तीत जेवायला बसलो ना की आपण जास्त जेवतो. का बरं होतं माहितीये का असं? आपण बुफे सिस्टीमला काय करतो, आपल्याला परत तिथे जायचं नाहीये म्हणून आपण ते ताट घेतो आणि त्याच्यावर सगळ्या गोष्टी वाढून घेतो आणि आणून बसतो. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्यातल्या संपत पण नाही. एखादी गोष्ट चला भाऊ परत जायचं नाही म्हणून ती घेतो. पण तुम्ही जर पंक्तीत जेवायला बसले ना, तर एक एक गोष्ट येते आणि मग तुम्ही आल्यानंतर लगेच सुरू करा. तुम्ही आल्यानंतर बघा, कधीच डाळ भात सुरुवातीला खात नाही. तुम्ही काय करता, पुरी भाजी, काही एखादा स्वीट, एखादा त्यातला एखादा चांगला पदार्थ, अशा गोष्टी आपण अगोदर खायला सुरुवात करतो. आणि आपल्याकडे अभ्यास करताना मात्र आपण काय करतोय, सर टेस्ट सिरीज सोडवायची, मला कशाला सोडवतो,
थोडस थांबा. टेस्ट सिरीज घेऊन ठेवा ना तुमच्याकडे. एखाद्या टेस्ट सिरीजने ऑफर दिली लगेच घेऊन ठेवायची, एखाद्या क्लासने ऑफर दिली घेऊन ठेवायची. तुमचं बजेट ठेवा, 8,000 ते 10,000 रुपये तुम्हाला खर्च करायचा तुमच्या केंद्र होण्यासाठी. कारण तुम्ही बीए होण्यासाठी, एमए होण्यासाठी, एमएससी होण्यासाठी, सेटनेट होण्यासाठी एवढा खर्च ऑलरेडी केलेला आहे. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? 8-10,000 रुपये तुमच्यासाठी काय कठीण आहे? मी मग सांगितलं आपण काय आर्थिक मागास वर्गामध्ये नाही. मग सातत्य सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट पाहिजे, ही तर मस्टच आहे काही हो. दुसरी गोष्ट, कुठल्याही पद्धतीने पॅनिक न होता, अजिबात माझं हे होईल का, असं होईल का, तसं का, पॅनिक न होता जी नकारात्मकता आहे थोडीशी दूर करा. या नकारात्मक लोकांपासून आहे ना दूर राहा. म्हणजे मी काय सांगत असतो, एक दोन प्रकारचे वेव्ज असतात, तसे ते तीन प्रकारचे असतात. एक पॉझिटिव्ह वाले हे असतात, एक निगेटिव्ह असतात आणि तिसरे रिलेटिव्ह असतात, काय की नाही. आणि हे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहेत या दोन्ही गोष्टींना रिलेटिव्ह खाऊन टाकतात असं म्हणतो मी. या तिन्ही गोष्टींपासून थोडस दूर राहा, नकारात्मक विचार बंद करा. तुम्हाला येत आहे, अभ्यास नाही झाला आता या क्षणाला जरी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तरी तुम्ही केंद्रप्रमुख परीक्षा होईपर्यंत 100% तुम्ही काय होणार आहात, यशाला गवसणी घालणार आहात. त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही. मग त्यामुळे मी तुमचा अभ्यास करून घेईल का? यस, मी तुमचा अभ्यास करून घेईल. मी तुम्हाला अभ्यास कोणत्या दिशेने करायचंय इथपर्यंत सांगेल. अभ्यासाची दिशा चुकते का मी हे सांगेल आणि ते निस्वार्थीपणे सांगेल. त्यासाठी तुम्ही काही क्लास वगैरे अटेंड केला पाहिजे असं काही नाही, सबस्क्रिप्शन घेतलं पाहिजे असं काही नाही, आपल्या ह्याच्या असून काही पडलेलं नाही. दुसरी गोष्ट, आपल्याला या या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला काय हवे, मी तुम्हाला सांगितलं, कोणतेही 2 क्लास लावा, कोणतेही 2 लावा. एकात तुमचं मन भरत असेल तर एक पण चालेल. दुसरं, एक टेस्ट सिरीज लावा, कोणती पण लावा, ऑफलाईन ऑनलाईन कोणती पण लावा. आणि पुस्तके कमीत कमी 3 पुस्तके राहू द्या, जेणेकरून आपल्याला, आणि याच्यातून काय करा, नोट्स फॉर्म करण्याचा प्रयत्न करा. आपण काय करतोय, सगळंच वाचत सुटतोय, त्यामुळे थोडंसं आपलं गोंधळ होतोय. थोडस पुस्तकामध्ये काही तांत्रिक त्रुटी असतील तर गुगलला जा, आकडेवारी पहा, तारखा पहा, युट्यूबला पहा, सगळीकडे तुम्हाला मॅटर अवेलेबल आहे. आता या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन आपण काय करणार आहोत, तर मी तुम्हाला सांगतो की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पुस्तक वाचायचं आहे. पुस्तकाच्या अगोदर आपल्याला सिलेबस वाचायचा आहे. त्या सिलेबस प्रमाणे पुस्तक डिझाईन आहे का ते बघायचंय. सिलेबसचा प्रत्येक पॉईंट पुस्तकामध्ये आला आहे का ते बघायचंय. ते पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याचे परत एक पुस्तक वाचायचे आहे. 2 पुस्तकांचं एकत्रीकरण करून तुम्ही हायलाइट करून थोड्याशा नोट्स काढायच्या, त्या तुम्हाला रीड करायच्या, त्याच्यावर आधारित तुम्हाला काय करायचे, टेस्ट सोडवायचे आहे. आता टेस्ट सोडवताना मी सांगत असतो, ज्या मी सोडवून घेत असतो, टेस्ट ज्या आपण सोडवतो ती टेस्ट सोडवली का तुमचं जे चुकलं आहे ते आणि जे बरोबर आहे ते असे 2 भाग पडतात त्याचे. तुम्ही एक टेस्ट सोडवली तर दुसरी लगेच, तिसरी लगेच, चौथी असं करू नका. टेस्ट कशी सोडवायची मी त्याचा एक डेमो ऑलरेडी घेतलेला आहे, पण पुन्हा एकदा घेईल. चुकलं ना तर त्या प्रश्नाचं उत्तर काय बरोबर आहे तर पुस्तकात जाऊन तिथला तो सगळा टॉपिक वाचून घ्यायचा. दुसरं, जे बरोबर आलेलं आहे त्या बरोबर मध्ये एक ऑप्शन बरोबर असतो आणि 3 ऑप्शन चुकलेले आहेत. मग हे जे चुकलेले ऑप्शन आहेत ना, हे चुकलेले ऑप्शन कोणत्या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे हे एकदा चेक करायचं, म्हणजे अजून तुमच्या 3 प्रश्नांची तयारी होते. अलग लक्षात, म्हणजे टेस्ट सोडवणं सुद्धा ही त्यातल्या त्यात एक कला आहे. नुसती टेस्ट सोडवणं ही बाब नुसती टेस्ट सोडवण्यासारखी नाही, ती एक कलात्मक गोष्ट आहे. ती कशी सोडवली पाहिजे, कोणत्या वेळेत बसवली पाहिजे, या सगळ्या गोष्टी याच्यातून आपल्याला शिकायच्या आहेत. मग आपल्याला सगळ्या गोष्टी कळालेल्या आहेत. केंद्रप्रमुख होण्यासाठी काय लागणार आहे, कशासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, कोणता क्लास जॉईन करायचा आहे, कोणती टेस्ट सिरीज घ्यायची आहे, हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि खूपदा असा प्रश्न येतो की नेमकं मग आपण या सगळ्या याच्यामध्ये काय देणार आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे परिपूर्ण कोणीही नाही. परिपूर्ण होण्याचा हा प्रवास असतो जन्मापासून मरणापर्यंतचा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे बघा, की मी ज्ञानाच्या सागरामध्ये कितीही आतमध्ये चालत गेलो तरी पण मी घोटाभर माझ्या पायाला घोट्याला पाणी लागेल इतकंच ज्ञान मला आता मिळालेलं आहे. आणि त्यांना जगानं सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून अमेरिकेमध्ये त्यांचा स्टॅच्यू उभा केलेला आहे. मग अशा महान व्यक्तींनी जर हे स्टेटमेंट केलेलं असेल तर आपण किती ज्ञान मिळवलेलं असेल. त्यामुळे परिपूर्ण असं कोणीही नाही. म्हणून अभ्यास करतानाचा आता आपला काय, तुम्हाला आपला काय रोल आहे, तर आपला एक क्लास आहे, साधारण त्याची फी 2,000 रुपये आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक बुक आपण बाय पोस्ट घरी पाठवतो. त्याच्यामध्ये
टेस्ट सिरीज आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे आणि आपले व्हिडिओ जे आहे ते रेकॉर्डेड आहे आणि आपण या संदर्भानं मध्ये मध्ये लाईव्ह घेत अशा प्रकारे थोडंसं मोटिवेटेड गायडन्स करत असतो. आणि या सगळ्याच्या पलीकडे आपलं जे क्लास जॉईन केलेला आहे ज्यांनी, त्यांना ते लाईफ टाईम आहे. ते काही 1 वर्ष 2 वर्ष, जोपर्यंत पेपर होत नाही, पेपर होईपर्यंत क्लास, पेपर होईपर्यंत मार्गदर्शन, आणि फक्त क्लास लावा याच्यासाठी आपण काही व्हिडिओ करत नाही. त्यामुळे तुम्ही अजिबात कोणतीही चिंता करू नका. तुम्ही या संदर्भानं मला फोन करा, तुमचं बोलून घ्या. अनेक मित्रांचे फोन अजूनही वेटिंगला ठेवले का सर, आणि मी सगळ्यात पहिल्यांदा फोन आल्यावर सांगत असतो की तुम्ही पहिले व्हिडिओ बघून घ्या. तुम्हाला ते पटलं, तुम्हाला वाटलं करावं तर करा, नाहीतर करू नका. बघा याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्या पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. नंबर त्याच्यामध्ये दिलेला आहे खाली का, त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. नंबर दिलेला आहे बघा एकदा, 7972524029. याच्यावर तुम्ही फोन करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी इथे कटिबद्ध आहे. जे जे मला माहिती आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तर मला माहिती असतील असं नाहीये. 2000 रुपयात आपण या सगळ्या गोष्टी कंडक्ट केलेल्या आहेत. आपल्याला यशापर्यंत जाण्यासाठीचा निश्चितच आपण तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू. आणि निश्चितच तुम्ही प्रयत्न केले, अर्थातच फक्त क्लास केला, फक्त टेस्ट सिरीज सोडवली, पुस्तकच वाचले नाही, रिवाइजच केलं नाही, तर मात्र तुम्हाला मीच काय ब्रह्मदेव सुद्धा यशापर्यंत नेऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या यशाचे शिल्पकार तुम्हीच आहात. हे सगळं तुम्हाला बाय सपोर्टिव्ह आहे. हे सपोर्टिव्ह गोष्ट आहे का, आपल्याला अभ्यासक्रम माहित नसतो म्हणून आपल्याला हे बघायचंय, आपल्याला नेमकं काय वाचायला पाहिजे म्हणून हे, किंवा तुम्हाला ज्या क्रीडा घडामोडी आहे, ज्या टेक्निकल गोष्टी आहेत. आणि काय होतं, अनेक शिक्षक बांधवांना माझी विनंती आहे की काय होतं, कधी कधी खूप पॅनिक लोक येतात की सर हे सिलेबस मध्ये नाही आणि मग तुम्ही कसं काय ते घेतलं. मला तुम्हाला एक सांगायचं का, तुम्ही आता विद्यार्थी बना ना, थोडस विद्यार्थी बना. शिक्षक काय सांगतायत ना त्या काही गोष्टी थोडासा विश्वास ठेवून करा. आणि आता पूर्वीसारखं काळ नाही राहिला. तुम्ही बघा, आचार्य द्रोणाचार्य धनुष्यबाणाची परीक्षा घेतली होती त्यांनी, आणि एकामागे एक कौरव आणि पांडव येत होते. ते विचारतं झाडावर काय दिसतं, प्रत्येक जण सांगत होता झाडावर काय दिसतं, कोणाला झाड दिसत होतं, कोणाला पोपट दिसत होता, कोणाला फांदी दिसत होता. फक्त पण त्यांनी कोणाला धनुष्य चालवून दिलं नाही. फक्त अर्जुनाने सांगितलं की मला पोपटाचा डोळा दिसतोय, त्याच्या हातात धनुष्य दिला आणि त्यांनी तो डोळा भेदला. पण आताची परिस्थिती तशी नाही. आता काय, शिक्षक तुम्ही विद्यार्थ्याला सांगा की तो समोर झाड आहे, झाडावर पोपट आहे, पोपटाचा डोळा तुला उडवायचा आहे, मग तो खाली बसून उडवेल, धनुष्य बाणाने उडवेल, दगड मारून उडवेल. हा त्याचा 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 विचार करण्याचा पार्ट आहे. त्याच्यामुळे आपण थोडासा शिक्षकांवर विश्वास ठेवा, आणि ते काय सांगतायत, एखादी गोष्ट तुम्हाला नाही पडली नका पाहू, काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांना फोन करून नका सांगू का सर तुम्ही असं असं, अजिबात नका सांगू. तुम्हाला मी सांगितलं ना 5 ते 6 क्लासेस आहेत, तुम्ही कंटिन्यू, हे नाही वाटलं ना नवीन चेंज करा ना, काय फरक पडतो. आपला एक एक शर्ट 2-2, 3-3 हजार रुपयाचा आहे. आपल्याला स्वतःसाठी करायचं आहे, दुसऱ्या कोणासाठी फी नाही भरायची. आपल्या मुलांची फी आपण शाळेमध्ये किती भरतो हे आपणही स्वतः बघा एकदा. ज्यांची मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये शिकतात, त्यांचा प्रश्न नाहीये हा, फार तुरळक लोकांसाठीचा प्रश्न आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण स्वतःच्याच याच्यामध्ये, तुम्ही मुलं जर 11वी-12वी गेलेली असतील, त्यांचे नीटच्या क्लासेसची फी पहा किंवा या गोष्टी पहा. आपण इतक्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये आपण मुलांसाठी फी भरतो, तर स्वतःसाठी 5,000-6,000 रुपये खर्च करायला आपल्याला काही अडचण नाही. तर सगळ्यांनी पुन्हा एकदा या गोष्टीकडे बारकाईने पहा की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. यशापर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय वाचावं लागणार आहे, काय काय सबस्क्राईब करावं लागणार आहे, काय काय घ्यावं लागणार आहे. मटेरियल फार भरून ठेवू नका डोक्यामध्ये, टप्पे करा, त्याचे भाग पाडा आणि त्या भागाप्रमाणे अभ्यास करा. इतरही जे जे काही प्रश्न येतील त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी तुमच्यासाठी कटिबद्ध आहे. जे जे मला शक्य आहे ते मी नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी इथपर्यंत साथ दिली, इथून पुढे नक्की साथ द्याल. कुठल्याही प्रकारचं सबस्क्रिप्शन घेताना पुढे आपल्याला कंटिन्युएशनसाठी फी लागत नाहीये, आपलं लाईफ टाईम सबस्क्रिप्शन आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की मला अनेक बांधव म्हणतात की तुम्ही इथे म्हटलेले आहात की 5,000 प्रश्नांची तयार करून घेतलेली आहे. आता मी एक 25-25, 30-30, 50-50 मार्कांचे टेस्ट ऍपवर अपलोड केलेले आहेत, आणि या सगळ्या टेस्ट अपलोड करून ठेवलेल्या आहेत, परंतु अजून ऍक्सेस दिलेला नाही. आज माझ्यामध्ये एक टेस्टला ऍक्सेस दिलेला आहे, फुल लेंथ टेस्टला. तर मी अजिबात करणार नाही असं, मी तुम्हाला 10 टेस्टचा आणि 20 टेस्टचा वन टाइम ऍक्सेस देणार नाही. हे मी तुम्हाला आता सांगतो. तुम्ही क्लास लावा,
नका लावू, त्याने मला काही फरक पडत नाही. पण हे तुम्हाला टप्प्याटप्प्यानेच देणार. तुम्हाला जर हे मागच्याच वर्षी दिलं असतं ना, तर तुम्ही आतापर्यंत सगळे विसरून गेलेले असतात. आणि तुम्हाला टप्प्याटप्प्यानेच सिलेबस वाईजच त्या टेस्टचा ऍक्सेस येईल. का तुम्ही जी टेस्ट सोडवली त्या टेस्टवर तुम्ही मंथन केलं पाहिजे, तुम्ही ती रिअटेम्प्ट केली पाहिजे, त्या टेस्टमध्ये काय चुकलंय ते पुस्तकात जाऊन वाचलं पाहिजे. असं करणार असाल तरच माझ्यासोबत अभ्यास करा. नाहीतर मी तुम्हाला 50 टेस्ट दिल्यात, वन टाइम त्याचा ऍक्सेस दिलाय आणि तुम्ही रोज 10 टेस्ट सोडवल्या आणि सर 5 दिवसामध्ये 50 टेस्ट सोडून झाल्या, माझा अभ्यास झाला, हे म्हणणारे विद्यार्थी यशापर्यंत जातीलच. याची शाश्वती मी काय कोणीही देऊ शकणार नाही. टेस्ट सोडवली, त्यातलं काय चुकलं त्याचा अभ्यास केला, ती दुरुस्त केलं आणि मग पुढच्या टेस्टकडे आपण गेलो तरच त्याला अर्थ आहे. तशाच ज्या मधल्या मधल्या रॅन्डम टेस्ट आहेत त्या आपण पुन्हा एकदा इथे आपल्या लाईव्ह सेशन मध्ये सोडवून घेऊ. त्या टेस्ट कशा सोडवल्या पाहिजे, त्याच्या उत्तरापर्यंत कसं गेलं पाहिजे, जे माहितीच नाही त्याला अंदाज कसा लावला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची खातरजमा आणि टेस्ट सोडवण्याची पद्धती आपण या ठिकाणी सांगणार आहोत. माझ्यामध्ये जितकं सांगितलं तितकं पुरेसं आहे. याही पलीकडे जर एखादा आज एक प्रश्न आला होता, मला अचानकच आठवला आता, की एक प्रश्न विचारला होता की पगार कमी होतो का किंवा पगार वाढतो का, असा एक प्रश्न होता. तर केंद्र प्रमुख ही परीक्षा जी आहे ती विभागीय परीक्षा आहे. तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही एक फॉर्म पंचायत समितीला जमा केलेला आहे, तुम्हाला आठवत असेल तर. तर याच्यामध्ये पे प्रोटेक्शन असतं की कधी कधी काय होतं, आता तुमचं या केंद्र प्रमुखच्या जे सॅलरी स्केल आहे तर ते तुमच्या आत्ताच्या बेसिक पेक्षा कमी असेल. पण जेव्हा तुम्ही केंद्र प्रमुख होता, तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये प्रमोट झालेले असता, तुमचं सर्व्हिस बुक कंटिन्यू होतं, सेवा सातत्य होतं आणि तुम्हाला जसं वरिष्ठ वेतन लागते, निवड श्रेणी लागते, त्याच्या पद्धतीने तुम्हाला तुमचं जे वेतन आहे ते तुम्हाला वाढवून दिलं जातं. त्याच्यामुळे त्याची काही काळजी करू नका, सेवा कंटिन्यू राहते, त्याच्यामुळे वेतन पण पुढे तुमचं काही कमी वगैरे होत नाही. असा बराचसा प्रश्न आला होता अनेक ठिकाणी, बहुतेक चुकीचं थोडंसं गायडन्स त्यांना झालं होतं की काही लोक सिनियर आहेत ज्यांचं बेसिक 50,000 आहे, 55,000 आहे, मग त्यांचं बेसिक कमी होणार का, तर तसं काही होणार नाही मित्रांनो. निश्चिंत राहा, पदावर जा, सगळ्यांनी केंद्र प्रमुख व्हा. भविष्यात तुम्हाला पुढच्या लवकरच दिवाळीच्या आतमध्येच अनेक शिक्षक बांधव तुम्हाला साहेब म्हणून अशी या ठिकाणी आशा व्यक्त करू. आणि आजचा हा व्हिडिओ आहे हा इथेच थांबू. पुन्हा भेटूयात एका लाईव्ह सेशन मध्ये आणि सगळ्या प्रश्नांच्या पुन्हा एकदा नवीन काही प्रश्न आले तर त्यांच्या उत्तरासहित. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या अधिकारी कट्टाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद.